थंडीचा महिना सुरू झाला तरीही मुंबईत उकाडा कायम आहे। वाढत्या तापमानामुळे मुंबईची हवा गरम झाली आहे। 15 नोव्हेंबरनंतर मात्र किमान तापमानात घट होईल आणि महिना अखेरीस मुंबईकरांना थंडी अनुभवायला मिळेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। भंडारा जिल्ह्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक झालंय। धुक्यामुळे वाहन चालकांना रस्ता दिसेनासा झालाय, त्यामुळे चालकांना गाडीचे लाईट सुरू करावे लागले। मुंबईत डायरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये डायरियाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे, तर या खालोखाल टीबी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे। तर दवाखान्यांचीही कमतरता असल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। निवडणुकांच्या दिवसांमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेत। कांदा 80 रुपये किलो, लसूण 500 रुपये किलो, तर वाटाण्याचा दर 250 रुपये किलोवर गेलाय। त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। परतीच्या पावसाचा फटका बसल्यानं बाजारात भाज्यांची आवक घटली आहे, त्यामुळे भाज्या महागलेल्या दिसतायत। ठाण्यात 933 मतदार घरातूनच मतदान करणार आहेत। विधानसभेच्या मतदानासाठी ज्येष्ठ आणि दिव्यांगांना घरातून मतदान करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत। 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग असे 933 जण यावेळी घरातूनच मतदान करणार आहेत। पालघरच्या विक्रमगडमध्ये भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर निकम यांच्यासोबत प्रचारात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी होते, त्यामुळे निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। बेलापूर मतदारसंघात खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली। शिवसैनिकांचा संभ्रम दूर करून महायुतीच्या मंदा म्हात्रेंचं काम करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा निवडणुकीतून हाती घेतलाय। देश सर्वांचा आहे, पण कोणी कुठूनही कुठे जाऊ शकतं हे मान्य नसल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय। तर संपूर्ण राज्याची सत्ता माझ्या हाती द्या, पोलिसांना 48 तास देईन आणि संपूर्ण मुंबई साफ करण्याचे आदेश देणार असल्याचं त्यांनी म्हटलं। वरळीतील कोळीवाड्यानंतर प्रत्येक बिल्डरांचं लक्ष असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलाय। तर कोळी बांधव हे मुंबईचे मालक आहेत, त्यामुळे तुमचा शत्रू समुद्रातून नाही जमिनीवरून येणार याकडे कोळी बांधवांनी लक्ष ठेवण्याचं राज ठाकरेंनी आवाहन केलं। सत्ता दिल्यास 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढतो, भोंगे काढले नाही तर राज ठाकरे नाव सांगणार नाही। वरळीतील सभेत राज ठाकरेंनी मतदारांना ही ग्वाही दिली आहे। पराभव समोर दिसत असल्यानेच वरळीत फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप शिवसेना उमेदवार मिलिंद देवरांनी केलाय। शिवसेनेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरांनी ट्विट करत ही टीका केली। पूनम महाजन यांनी जी काही भूमिका मांडली त्यामध्ये काही ना काही सत्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। त्या घटनेतून भाजपची मानसिकता स्पष्ट होती असं चित्र आहे, मात्र वास्तविकता काय असेल हे पूनम महाजन मांडेल असंही नाना पटोले यांनी म्हटलं। राज्यात सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पडला तर त्यांना भावानंतर योजनेत नुकसान भरपाई देऊ अशी ग्वाही फडणवीस यांनी यवतमाळच्या सभेतून दिली आहे। यवतमाळच्या आर्णी येथे भाजप उमेदवार राजू तोडसाम यांच्या प्रचारार्थ सभा घेतली असता फडणवीस यांनी ही शेतकऱ्यांना ग्वाही दिली। अमरावतीत वडिलांचं भाषण ऐकण्यासाठी तेजस ठाकरे थेट स्टेज समोर बसल्याचं पाहायला मिळालं। यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे वलगावमध्ये सभेला संबोधित करत होते, तेव्हा तेजस यांनी कोणताही बडेजावपणा न पाळता लोकांमध्ये अगदी सामान्य माणसाप्रमाणे खुर्ची टाकून बसल्याचं दिसते। 15व्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभेसाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क हे मैदान मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय। शिवाजी पार्कवरच शेवटची सभा घ्यायची असा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुरू आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांनी शरद पवार यांचे तिरोड्यात स्वागत केलं। शरद पवार आमचे नेते आहेत, ते जिल्ह्यात आल्यानं त्यांचं स्वागत करणं आमची परंपरा असल्याचं जैन यांनी म्हटलंय। पण या स्वागताचे अनेक अर्थ काढले जात आहेत। पटेल महायुतीसोबत की महाविकास आघाडी सोबत आहेत असं जोरदार चर्चा रंगली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 14 तारखेपर्यंत 10 सभा होणार आहेत अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। किनवटमध्ये मविया सरकारच्या काळात 1 रुपया निधी देण्यात आला नव्हता, मात्र आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आम्ही किनवटच्या विकासासाठी भरीव निधी देऊ असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं। पुण्यातील प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। काही दिवसापूर्वी आंबेडकर यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली होती। आंबेडकरांच्या तब्येतीची दादांनी विचारपूस केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं।
काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना दोनदा मुख्यमंत्री केलं, त्यात चव्हाणांनी आपलं घर भरलं. त्यातच आता त्याच काँग्रेसला चव्हाण शिव्या देत आहेत. पोरगं कितीही बदमाश असलं तरी आईला कधी शिव्या देत नाही अशी खोचक टीका यावर नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांवर केली. भाजपला आमदार दिले, खासदार दिले, वरची सत्ता दिली, खालची सत्ता दिली, त्यांच्या डोक्यात हवा गेली. आता ही हवा काढायची वेळ आल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. अमरावतीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. गेली 2-2.5 वर्षांपासून महाराष्ट्राची लूट झालेली आहे आणि विशेष करून मराठवाड्यात लूट झाली आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसंच मराठवाड्यात सरकारनं घोषणाही केल्या होत्या, मात्र त्यापैकी किती मराठवाड्याच्या पदरात पडल्या असा सवालही त्यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. संविधान सिर्फ बहाना नहीं, बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है असं ट्विट महाराष्ट्र भाजपनं केलंय. काँग्रेसला भारताचं संविधान कोरं करायचं आहे, म्हणूनच राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती असं ट्विटही भाजपनं केलं. राहुल गांधी यांच्या संविधान सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय. राहुल गांधी दररोज संविधानाचा अपमान करतात असा आरोप फडणवीसांनी केलाय. काल राहुल गांधींनी नागपुरात नौटंकी केली, मात्र ही जनता ही या नौटंकीला बळी पडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस संविधानाला रंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी ट्विट करत केलाय. भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असावं या उद्देशाने राहुल गांधी संविधानाबाबत प्रभावीपणे जनजागृती करत असल्याचं चव्हाण म्हणाले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत 3 दिवस होतो, मग मी नक्षली आहे का असा प्रतिप्रश्न संजय राऊतांनी फडणवीसांना विचारलाय. फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षल असल्याचा आरोप केला होता. यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना सवाल केलाय. निमगाव केतकीत अप्पासाहेब जगदाळे यांचे काही इतर नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर दादांनी हर्षवर्धन पाटील यांना चिमटा काढत पाटलांसोबत कोणीतरी राहू द्या म्हणत चिमटा काढला. कोण कुणाबरोबर राहील हे निकालावर नंतर समजेल असलं प्रत्युत्तरही हर्षवर्धन पाटील यांनी. जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातल्या त्रिकुटांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधलाय अशा शब्दात त्यांनी महायुतीवर टीका केली. तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये जयंत पाटील बोलत होते. गुजरातचा 5वा नंबर आला. तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं. असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडण्यात आली. गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. कंधार तालुक्यात बसोटीमधील ही घटना आहे. चंद्रसेन पाटलांच्या प्रचारासाठी हाके नांदेडमध्ये गेले होते. तुम्ही तुम्हाला लगेच 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 सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. ज्याची लायकी नाही असे लोक पवारांबाबत विधान करत असल्याचं खोत म्हणालेत. आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला लावू नका असा थेट इशारा बेनकेंनी महायुतीला दिला. इतकी टोकाची टीका करू नये, सदाभाऊ खोत यांनी संयम ठेवायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. तसंच आपण त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचंही महाजनांनी स्पष्ट केलं आहे. खासदार संजय राऊतांविरोधात श्रीगोंदा येथे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाजप कार्यकर्त्यांनी शनी चौकात राऊतांच्या प्रतिमेचं दहन केलं. बबनराव पाचपुतेंवर खालच्या पातळीवर टीका केल्याने राऊतांविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. पूजा केडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूजा केडकरचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी दिल्ली पोलीस आणि यूपीएससीनं केली आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये पूजा केडकरच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळालंय. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर मद्यपी वाहन चालकांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. गेल्या 4 महिन्यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्यामध्ये 2,500 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून रात्री नाकाबंदी करून तपासणी केली जाते. पालघरमध्ये विवाह नोंदणी कार्यालयातच लग्न मंडप थाटलं. जोडप्याला घरच्या मंडपात लग्न करण्याचा अनुभव यावा यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून इथं ही वेगळी व्यवस्था करण्यात आली असून कार्यालयात आकर्षक रंगमंच उभारण्यात आला आहे. परदेशातील पक्ष्यांचं मुंबईच्या खाडीकिनारी आगमन झालंय. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईच्या खाडीकिनारी वेगवेगळे पक्षी पाहायला मिळत आहेत. फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांच्या थव्यांनी पाणथळ जमिनींकडे वाटचाल सुरू केली आहे.
पनवेलमध्ये शेकापकडून माजी आमदार बाळाराम पाटील रिंगणामध्ये उतरले. तसंच त्यांनी आपण मवियाचे उमेदवार असून मवियाच्या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचा दावा करत प्रचाराला सुरुवात केली आहे. तर जनता भाजप आमदाराला कंटाळली असल्यामुळे जनता शेकापला मतदान करतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभेसाठी जाहीर सभांच्या बरोबरीनं भाजपकडून रोड शोवर भर देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोमधून जनतेशी संवाद साधणार आहेत. पुण्यात 12 नोव्हेंबरला मोदींचा रोड शो होणार आहे. तसंच आज मोदींची धुळे आणि नाशिकमध्ये जाहीर सभा आहे. शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेब थोरात, निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. भंडाऱ्यात नरेंद्र बोंडेकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंनी सभेत हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आपल्या चांगल्या योजनांमुळे सगळ्यांच्या तोंडाला काळं फेस आल्याची टीका शिंदेंनी विरोधकांनी केली. पुण्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात गोंधळ पाहायला मिळाला. महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या या ठिकाणी प्रचार सभा सुरू होती. त्यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावर काही काळ गोंधळ झालेला पाहायला मिळाला. आक्रमक ऊस उत्पादकांनी यावेळी घोषणा दिल्या. शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी चिंतामणीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रचाराचा शुभारंभ केलाय. यावेळी जनता पुन्हा संधी देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.